नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत 28 साईज छाती कटोरी ब्लाऊज. तर हे बघा, उंची घेतली अगोदर मी. तर पूर्ण उंची त्याची 12.5 आहे. तर 12.5 प्लस 1 इंच तर 13.5 घ्यायची आहे. उंचीमध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. छाती जी आहे तर ती 28 साईज छाती आहे. शोल्डर आपण 5च घ्यायचं आहे, कटोरी पण 5, आणि कमर घेर जो आहे तो 26 इंच आहे. तर आता आपण याच्यावरतून हे मापं टाकायचे. तर त्याच्यासाठी मी हा पेपर घेतला आहे. आता ही पेपरवरती आता हे मापं टाकून घ्यायचे आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे लय मापं आपल्याला लक्षात ठेवण्याची पण काही गरज नाही आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, पहिले आपण उंची टाकून घ्यायची. तर हा पेपर 13.5 भरतो आहे. तर मग 13.5 आपण ही उंची घेतली. त्याच्यानंतर आता शोल्डर टाकायची. तर शोल्डर आपण 5च टाकणार आहोत, 5.5 नाही घ्यायची, कारण 28 साईजचा ब्लाऊज आहे, छोटी साईज आहे ब्लाऊजची, त्याच्यामुळं. आणि जे आपण मुंड्याचं जे माप आहे ते पण आपल्याला 5च घ्यायचं आहे. मुंडा पण ह्या ब्लाऊजचा 5च घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा, 5च घ्यायचा आहे. आणि आपल्या 28 छाती आहे. तर छातीचा चौथा आपला 7 येतो आहे. तर हे बघा, 7वरती मी एक अशी खूण करून घेते 7 इंच. आणि आपण 2 इंच जे आहे तर ते आपण मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेणार आहोत, 2 इंच. तर ते 2 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. आता हे पॉईंट असे जोडून घ्यायचे. हे बघा, ही पॉईंट मी आता अशी जोडून घेतली आहे. आता मी ही रेषी तर सरळच का मारून घेते. तर मग आपण उंची तर घेतलेली पूर्ण पेपरचंच असल्यामुळं आपली 30 उंची येणार आहे. यास अगोदर चौकोन आखून घेतला ना, तर मग आपल्याला मापं टाकायला पण सोपं जातं. आता ही गळारुंदी, तर गळारुंदी मी इथं 2 घेत आहे. हे बघा, 2च घ्यायची गळारुंदी, जास्त नाही घ्यायची. तुम्ही जर 2.5 वगैरे घेतली तर 2.5 घेतल्यामुळं काय होईल, गळा खूप मोठा होईल. म्हणजे कारण की त्या साईडच्या मानानं गळा मोठा होईल. आणि जी समोरच्या गळ्याची जी उंची जी आहे तर ती तयार 5.5 आहे. तर आपण 6 घ्यायची आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे गळ्यामध्ये पण. आणि असा चौकोन आखून घ्यायचा आहे त्याचा पण. आणि असा गळ्याचा असा गोल आकार देऊन घ्यायचा. आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर क्रॉसपट्टी मी जी आपली हुकपट्टी आयपट्टी असते त्या साईडनं 3 इंच घेते आणि इकडच्या साईडनं 2.5 इंच घेते. अर्धा इंचाचा फरक राहू द्यायचा. आणि त्याची अशी क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची. व्यवस्थित ब्लाऊज बसतो. म्हणजे असं काही वरती आकार गिकार काही द्यायची काही गरज नाही आहे. म्हणजे साधी आणि सिंपल पद्धत आहे, पण ब्लाऊज पण छान बसतो. आपला जो कमरेचा घेर आहे तो 26 आहे. तर मग 26चा चौथा आपल्याला घ्यायचा म्हटल्यानंतर 6.5 येतो. ते 6.5वरती आता आपण हे मार्क केलं, 2 इंच आपण त्याच्यात एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि आपले मागच्या साईडनं पाठीवरचे टक्स द्यायचे आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा लागणार आहे. त्याच्यामुळे कमरेच्या मापाच्या याच्यामध्ये पडायचंच नाही, कमरेचं खालचं माप घ्यायचंच नाही. जे आपण वरती छाती टाकलेलं आहे आणि जे वरती आपण जे माप घेतलेलं आहे तेच माप सरळ खाली घ्यायचं. म्हणजे आपली पेपर कटिंग पण अशी क्रॉसमध्ये नाही येत, सरळच येते. हे बघा, आता मुंड्याचे आकार द्यायचे. तर पहिला आकार 1.5 इंचावरती दिला आहे मी, आणि जो मधला आकार आहे तो 1 इंचावरती आहे. आणि मुंड्याचा जो मध्ये तो मध्ये काढायचा, आपला 5 येतो तो 2.5 मध्ये काढला आहे मी. आणि जे आपलं छातीचं जे माप आहे तर ते आपलं 7 आहे. छातीचा चौथा त्या पॉईंटपासून हा आकार देऊन घ्यायचा. बघा, आता ही छोटा आकार असल्यामुळं एकदम असा व्यवस्थित आकार द्यावा लागतो हा. हे बघा, असा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर हे असा मधला आकार द्यायचा. हे असा मिळवत वरती न्यायचा. हे असा आकार देऊन घ्यायचा.
आता झालं आपले आकार हे देऊन हे माप झालं. आता आपण कटोरी टाकणार आहोत. म्हणजे तयार कटोरी छोटी आहे, तयार 4.5 आहे, तर आपण किती 5 घेणार आहोत. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे कटोरीमध्ये पण. आणि हे बघा ह्या पॉईंटपासून मुंड्याच्या आकारापासून इथं 2.5 इंचावर घ्यायचं आहे. 2.5 इंचावर एक मार्क करायचं आहे. हे कंपल्सरीचं आहे 2.5 इंच. किती बी छाती साईजचा ब्लाऊज असू द्या, ते 2.5 इंच ते घ्यायचंच आहे. हे बघा आपला 6चा गळा आहे, तर वरतून 5 इंचावर मी मार्क करते किंवा खालच्या साईडनं पण 1 इंचावर मार्क केलं तरी पण चालतं. आणि हे असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. हे असा व्यवस्थित असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा आकार देताना पण खालचे 2 इंच जे आहे ना, तो असा सरळ घ्यायचा. म्हणजे लगेच असा गोल गोल आकार नाही द्यायचा. त्याच्यामुळे मी असा आकार दिला आहे ना, असा आकार द्यायचा. लय माप आपल्याला लक्षात ठेवायची काहीच गरज नाही आहे. हे बघा आता आपण याच्यामध्ये काय केलं आहे, पहिलं आपण पूर्ण उंची टाकून घ्यायची. ब्लाऊज जेव्हा तुम्ही कट करायला जेव्हा सुरुवात करता तेव्हा पूर्ण उंची टाकून घ्यायची. हे बघा आपण पूर्ण उंची टाकून घेतली आहे. तर पूर्ण उंचीमध्ये आपण काय केलं, 1 इंच एक्स्ट्रा घेतला. आपली 12.5 होती, आपण 13.5 घेतली. प्रत्येक ब्लाऊजला हेच करायचं. प्रत्येक साईजचा ब्लाऊज असला ते 1 इंच जास्त घ्यायचंच. म्हणजे हाईटमध्ये आपल्याला 1 इंच जास्त वाढवावंच लागतं. ते 1 इंच तुम्ही जास्त घ्यायचंच. आणि त्याच्यानंतर आपण शोल्डर टाकली. तर शोल्डर आपण किती घेतली, 5 घेतली याची शोल्डर. नॉर्मली ब्लाऊजची 5.5 6 पण घ्यावं लागते, पण साईजनुसार असतं ते. त्याच्यामुळे हे 28 साईजचा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला हे 5च घ्यावं लागणार आहे. आणि जो मुंड्याचा आकार आहे, मुंडा जो आहे तो पण आपण 5च घेतला आहे. आणि जो मुंड्याचे आकार आहे तर ते 1 इंचावरती दिला, 1.5 इंचावरती आकार दिला आहे. आणि कटोरी आपली 4.5 होती, तर ती आपण 4.5ची 5 घेतली आहे. अर्धा इंच कटोरीमध्ये पण वाढवलं. क्रॉसपट्टीमध्ये पण आपण एका साईडनं हुकायच्या पट्टीच्या साईडनं आपण 3 इंच घेतली आणि इकडच्या साईडनं आपण 2.5 इंच घेतली. म्हणजे अर्धा इंचाचा त्याच्यामध्ये पण फरक राहू द्यायचा. आणि आपले पेपर बरोबर असल्यामुळं खालची काही आपण आखून घेतलं नाही. आणि कमरेचं माप घ्यायची काहीच गरज नाही आहे. खालचं कमरेचं माप टाकायची, कारण सरळच एक रेष घ्यायची. उगं पेपर कटिंगला पण वेळ जातो की कमरेचं माप, फिटिंगचं माप, आणि ते हे करण्यापेक्षा असं तुम्ही सरळ आखून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही फिटिंग करता तेव्हा तर तुम्ही ब्लाऊजवरूनच फिटिंग करता. जेव्हा ब्लाऊजची फिटिंगचं पण मी दाखवेन, फिटिंग कशी करायची. जे मापाला ब्लाऊज आलेला आहे त्याच्यावरतूनच मी हे मापं पण काढते. त्यानुसारच मी मापं टाकते हे. आणि जेव्हा फिटिंग करायची ना, फिटिंग करता वेळेस पण ब्लाऊजवरतूनच मी फिटिंग करते. तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे की फिटिंग कशी करायची ते. आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे ही पेपर कटिंगची. तुम्ही ह्या पद्धतीनं पेपर कटिंग करून बघा, ते ब्लाऊज कुठंच चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित हा ब्लाऊज बसेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला का, मी जी केलेली पेपर कटिंग आहे इतर ही तुम्हाला समजली का, ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा. की मी शिकवते ते समजतं का नाही समजतं, ते पण म्हणजे मला कळू द्या की तुम्हाला समजतं का नाही समजतं ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जर का चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.